माऊली, आपण आपल्या सगळ्या आप्तेष्टांच्या प्रेमामध्ये मोहामध्ये खूप अडकलेले असतो. आता तू सुद्धा तुझ्या मुलाबाळांमध्ये गुंतलेली आहेसच की. पण समजा त्यांच्यावर एखादं मोठं संकट येणार असेल तर मग ते संकट निवारण करण्यासाठी तू अगदी जीवाचं रान करशील. शेवटी तुझ्यात देखील आईची माया आहेच. असंच प्रेम कोणाचं तरी त्या अर्जुनासाठी पण होतं. आणि तेवढ्याचसाठी त्या अर्जुनाच्या रक्षणासाठी एका याचकानं कर्णाची कवच कुंडल मागून घेतली दान म्हणून. देवेंद्र, आपण हे काय सांगत आहात? एका याचकानं माझ्याकडे कवच कुंडले मागितली आणि दानधर्म म्हणून मी ती दिली. यात विशेष ते काय? विशेष काहीच नाही. एका सामान्य याचकाला तुझ्या कवच कुंडलांचा काय उपयोग होणार होता याचा कधी विचार केला आहेस? त्याला ती फक्त तुझ्या देहापासून दूर सारायची होती. परंतु असे का? कारण तो याचक अन्य कोणी नसून मीच होतो. ओम मित्राय नमः. ओम सूर्याय नमः. हे सूर्य नारायणा, मी आपला पुत्र आहे हे सत्य जरी मला आज समजले असले तरी मी कायमच स्वतःला आपला अंश मानत आलेलो आहे. पुत्र कर्ण, तुला नियती मान्य करावीच लागेल. सत्याचा स्वीकार कर. तू तुझ्या ध्येयापासून अविचल राहा आणि जे योग्य आहे त्या मार्गाने पुढे जात राहा. फक्त लक्षात ठेव, तुझा मार्ग तुझे प्राक्तन ठरवेल. तेव्हा जे काही करशील ते विचार करून ठरव. प्रणाम अंगराज. प्रणाम. मी आपल्याबद्दल बरेच काही ऐकले आहे. आपण दानशूर आहात, दानवीर आहात. काय सेवा करू? मला या क्षणी आपल्याकडून दान हवे आहे. परंतु मुनिवर, आता या क्षणी माझ्याजवळ आपणास देण्यासाठी काहीही नाही. हवं तर आपण माझ्यासोबत महालात या. आपणास जे दान हवे आहे ते देण्यात येईल. काय झाले मुनिवर? आपण शांत का? मी जे म्हणालो ते आपण ऐकले नाहीत का? क्षमा असावी अंगराज, परंतु धर्मानुसार सर्वश्रेष्ठ दाता तोच जो याचक ज्या क्षणी मागणे करेल तो त्याच क्षणी पूर्ण करू शकेल. मजजवळ आता आपणास देण्यासाठी काहीही नाही. मी आपणास विनंती करतो की आपण चालत माझ्यासोबत महालात या. आपणास हवं असल्यास अख्खा महालच आपल्यास दान म्हणून देईल. क्षमा असावी महाराज, आपण माझी निराशा केलीत. थांबा. आजवर कोणीही याचक माझ्या दरबारातून रिकाम्या हाती परत गेला नाही. मी माझ्या कृत्यासाठी आपली क्षमा मागतो. मी हा आहे तसा आपल्या समोर उभा आहे. आपणास जे हवे आहे ते मागावे. मला आपली कवच कुंडले हवी आहे. शक्य नसेल तर राहू द्या, येतो मी. थांबा. आजवर एकही दान मी नाकारले नाही.
आपली ही इच्छाही पूर्ण होईल. पुत्रा, तुला सावध केले होते की जे काही आचरण करशील ते विवेकाने कर. जी कवच कुंडले तुझं मृत्यूपासून रक्षण करू शकत होती त्याचेच तू दान केलेस. होय, कारण माझ्या जीवापेक्षा दान धर्म माझ्यासाठी महत्वाचा आहे. माझं रक्षण करायला ही कवच कुंडल असोत वा नसोत, अर्जुनाचा संहार माझ्या हातून होणार आणि हे सत्य कुणीही नाकारू शकत नाही. आपल्या ह्या वर्तनास काय म्हणावे देवेंद्र? काही निर्णय व कृती अनीती नीती याच्या खूप पुढे असतात कर्ण. पुत्र प्रेमापुढे माझा नाईलाज होता. तुमचा पुत्र कोण? अर्जुन. देवेंद्र, तुमच्या या धूर्त योजनेवर मी कसे वागणे अपेक्षित आहे? माझ्या चांगुलपणाचा तुम्ही अनिष्ट कृत्यासाठीच वापर केलात आणि आज असे भासवत आहात की तसे वागून तुम्ही माझ्यावरील दडपण दूर केले. हो, कारण आपल्या आप्तांच्या आपल्या प्रियजनांच्या प्रेमासाठी आपण मर्त्य असतानाही अनेक गोष्टी करतो, परंतु त्यांचा मृत्यू झाल्यावर त्यांना आठवणीत ठेवणे आवश्यक नाही का? आता तुझी जी अवस्था झाली आहे त्याला तू स्वतः कारणीभूत आहेस. मनुष्याचे त्याच्या पूर्वजांप्रती काही कर्तव्य असतात आणि आपण जगताना त्यांचे ओझे घेऊन जगत असतो आणि आपण जिवंत असताना ते ओझे उतरवणे हे देखील आवश्यक आहे. पण देवेंद्र, मी आपणास पुन्हा पुन्हा सांगतोय की मी माझ्या पितरांना पाहिले देखील नाही
आणि मी कधी त्यांच्याबद्दल जाणूनही घेतले नाही. शांतपणे विचार कर. कदाचित तुला ते शक्यही होते, पण ते तू केले नाहीस. देवेंद्र, 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 माझ्या मनात माझ्या खऱ्या आईबद्दल, तिच्या वंशाबद्दल केवळ रागच होता. कारण माझ्यावरील अन्यायाचे ते द्योतक होते. पण या दरम्यान मी हा विचार कधीच केला नाही की कितीही नाकारले तरीही मी त्यांचाच अंश आहे. इतकेच नाही, आठव, कित्येकदा दान करताना तू केवळ आणि केवळ सुवर्णच दान केले आहेस. तुझ्या हातून कधी अन्नदान घडले आहे का? देवेंद्र, मला एक संधी द्या. मला पृथ्वीवर पुन्हा जाण्याची मुभा द्यावी. ते शक्य नाही करणार. तुझ्या हातून ज्या ज्या चुका झालेल्या आहेत त्याची अजून एक शिक्षा आहे असं समज. तुझ्या पूर्वजांना, तुझ्या पितरांना अन्नदान करणे, पिंडदान करणे, त्यांचे आत्मे तृप्त करणे हे तुझे परमकर्तव्य होते, जे तू केले नाहीस. आणि आता त्याची घटका निघून गेलेली आहे. देवेंद्र, मला एक संधी द्यावी. मी आपल्या समोर याचना करतोय, मागणं मागतोय. मला मुक्ती मिळण्यासाठी हे करण्याची एक संधी द्यावी देवेंद्र. त्या पश्चात आपण जी शिक्षा द्याल ती मी आनंदाने स्वीकार करेन. ठीक आहे, तुझ्याकडे 15 दिनांचा अवधी आहे. मी खरोखरच भूलोकावर आहे. हे माझे स्वप्न तर नाही ना? देवेंद्र, माझ्या पूर्वजांबद्दल आणि माझ्या पितरांबद्दल आदर व्यक्त करण्यासाठी जे दायित्व तुम्ही माझ्यावर सोपविले आहे त्यास मी पूर्णतः न्याय देईन.
हे माझ्या पितरांनो, आज मी प्रथमच आपले मनोभावे स्मरण करू शकलो. याआधी मी कधीही तुमच्या तृप्तीचा मुक्तीचा विचार केला नाही. त्यामुळे आपणास जो क्लेश झाला त्याबद्दल क्षमस्व. आपणास एकच विनंती करतो की त्याचा रोष पत्करून येणाऱ्या पिढ्यांना क्लेश देऊ नये. आपला मुक्तीचा मार्ग आता सुकर झाला आहे. समाधानाने त्याचा स्वीकार करावा. कर्णा, तू पुन्हा एकदा नव्याने सिद्ध केले आहेस की तू किती मोठा व महान दाता आहेस ते. नाही देवेंद्र, हे कार्य जर मी केले नसते तर अनावधानाने फार मोठे पातक माझ्या हातून घडले असते. देवेंद्र, आपले माझ्यावर फार उपकार आहेत, हे मी कधीच फेडू शकणार नाही. मृत्यूनंतर करावा लागणारा हा प्रवास माझ्यासाठी खूप मोठा साक्षात्कार होता. हो, आणि ह्या 15 दिनांच्या कार्यकाळात संपूर्ण श्राद्ध कार्याचा तू एका अर्थी प्रणेता ठरलेला आहेस. आणि म्हणूनच हा कालखंड पितृ पंधरवडा म्हणून ओळखला जाईल. सृष्टीतील सर्वश्रेष्ठ दान म्हणजेच अन्नदान, जे तुझ्या हातून घडले आहे. आता तूही त्याचा उपभोग घेऊ शकतोस. तर माऊली, ही होती आपल्या पुराणामधली धर्मामधील अत्यंत महत्वाच्या अशा पितृपक्षाची कथा. ज्या 15 दिवसात कर्णानं आपल्या पितरांचं पूजन अत्यंत विधिवत केलं आणि कर्ण हा या पक्षाचा म्हणजे या विधीचा एका अर्थी प्रणेता ठरलाय. माऊली, तुला असा प्रश्न पडला असेल की हा पितृपक्ष नेमका भाद्रपद महिन्यातच का येतो? तर आपल्या संस्कृतीची अशी मान्यता आहे की आपला हा जो पितृलोक आहे हा चंद्राच्या जवळ आहे आणि भाद्रपद मासातल्या या कृष्ण पक्षामध्ये हा चंद्र पृथ्वीच्या अधिक जवळ असतो. याचा अर्थ आपल्या पितरांना आपल्याला आशीर्वाद द्यायला येण्यासाठी सोपं पडतं. असो, तर ही कथा आणि हा अध्याय या ठिकाणी संपला. पण लवकरच भेटूया पुढल्या भागामध्ये आणखी अशी एक नवीन कथा घेऊन. तोवर उतू नका, मातू नका, घेतला वसा टाकू नका.